नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 6वी नवीन अभ्यासक्रमातलं चौथं प्रकरण, ज्याचं नाव आहे आकृतीबंध। तर या प्रकरणातला स्वाध्याय चौथा आज आपण बघणार आहोत। सराव संच 4.1 आणि 4.2 ऑलरेडी आपण बघितलाय, त्यावरच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील। तर आज सराव संच नाही, तर आज आपण स्वाध्याय 4 आपण पाहूयात। तर चला जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण समजून घेऊयात। बघा, या ठिकाणी फ्रॅक्टल्स म्हणजे काय, बघा फ्रॅक्टल्स ही एक कन्सेप्ट आहे। तर ती फ्रॅक्टल्स ही कन्सेप्ट म्हणजे काय ते आपण समजून घेऊ। सुरुवातीला अशा प्रकारे एक त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आपण याला म्हणू। याच्या आतमध्ये बघा मी एक दुसरा एक त्रिकोण काढला। ओके, आता आपण एक काम करू, हा मधला त्रिकोण सोडून बाकी सगळ्या त्रिकोणांमध्ये असाच मध्ये एक त्रिकोण काढू, असाच त्रिकोण काढू। बघा, हा एक त्रिकोण काढला असा इथं, त्याचप्रमाणे इथं पण एक त्रिकोण काढू। ओके, त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक त्रिकोण काढू। तर अशा प्रकारे आपण हे त्रिकोण काढले। आता जरा वेगळी दिसायला लागली ही आकृती। त्याच्यानंतर परत आता आपण काय करू, एक काम करू, आता परत ह्या प्रत्येक त्रिकोणामध्ये हा वरचा एक त्रिकोण, हा खालचा एक त्रिकोण आणि हा खालचा, 1 2 3 त्रिकोणाच्या आतमध्ये त्रिकोण काढले। आता परत या मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये, जसं या पूर्ण मोठ्या त्रिकोणाच्या आतमध्ये मधला त्रिकोण सोडला तर बाकी सगळ्या त्रिकोणाच्या आतमध्ये त्रिकोण काढलं, तसंच इथं आता हा मधला त्रिकोण सोडायचा आहे। बघा, याच्यामध्ये फक्त हा मधला त्रिकोण सोडवायचा आहे, बाकी सगळीकडे त्रिकोण काढायचे तसेच। बघा, अशा प्रकारे आपण हे त्रिकोण काढू। हा एक त्रिकोण काढला, हा एक त्रिकोण काढला आणि हा एक त्रिकोण काढला। ठीक आहे, त्याच्यानंतर परत आता आपण काय करायचं, हा जो एक मोठा त्रिकोण आलाय किंवा असा एक त्रिकोण आलेला आहे, याच्या पण मधल्या त्रिकोणामध्ये आपण अशा प्रकारचे त्रिकोण आपण काढू शकतो। जसं की मी इथे बघा, हा एक त्रिकोण काढला असा, हा एक त्रिकोण असा काढला, हा एक त्रिकोण असा काढला, बरोबर। आता जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, बघा नीट जर आपण एक ऑब्झर्वेशन केलं, आपला हा मोठा जो त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण बघा, हा मोठा त्रिकोण जसा दिसतोय तसाच हा एक छोटा त्रिकोण तुम्हाला दिसेल, हा त्रिकोण दिसेल। हा त्रिकोण जसा दिसतोय तसाच तुम्हाला हा बघा, हा एक त्रिकोण दिसतोय। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या त्रिकोणाच्या आतमध्ये जे काही त्रिकोण काढलेले आहेत, तर ही आकृती जर बघायला गेलं की सारखीच दिसते। म्हणजे एक्झाम्पल आपण बघा, पुढच्या एका डायग्राम वरती तुमच्या लक्षात येईल। बघा, पुढच्या डायग्राम वरती जर आपण बघितलं, इथे इथे बघा, म्हणजे पूर्ण आकृतीचा लहान भाग मागे तो कितीही मापाचा असो, तो पूर्ण आकृती सारखाच दिसतो। म्हणजे प्रत्येक आकृतीचा लहान भाग त्या आकृतीसारखाच दिसतो। आता ही बघा, ही एक मोठी आकृती आहे, तिच्या आतमधला हा जो लहान भाग आहे, या आकृतीच्या आतमधला हा जो लहान भाग आहे, तुम्हाला हा जर तुम्ही बघितला, हा जर तुम्ही भाग बघितला, हा लहान भाग तो या आकृतीसारखाच दिसतोय। आणि या आकृतीमधला हा जो लहान भाग बघितला परत, तर तो तुम्हाला हा जो लहान भाग पाहिला तर तो याच आकृतीसारखा दिसतोय। म्हणजे या आकृतीतला लहान भाग जो इथं तुम्ही बाजूला घेतला, तो या मोठ्या आकृतीसारखाच दिसतोय। परत तुम्ही या आकृतीचा लहान भाग बघितला, हा हा या मोठ्या आकृतीसारखाच दिसतो। म्हणजे याला आपण फ्रॅक्टल म्हणतो अशा प्रकारे। म्हणजे पूर्ण आकृतीचा लहान भाग तो कितीही लहान असला तरी तो मोठ्या आकृतीसारखाच दिसतो। अशा प्रकारच्या आकृत्यांना आपण फ्रॅक्टल्स म्हणतो। म्हणजे कितीही झूम करून जरी तुम्ही पाहिलं तर तीच आकृती त्या आकृतीमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसेल, याला आपण फ्रॅक्टल्स म्हणतो। निसर्गामध्ये तुम्हाला हे फ्रॅक्टल्स बऱ्याच ठिकाणी दिसतात, फुलांमध्ये, पानांमध्ये, अशा प्रकारे बघा। आता या डायग्राम मध्ये जरी तुम्ही बघितलं, इथे जरी तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करून बघितलं, या डायग्राम मध्ये तुम्हाला बाहेर दिसणारा जो षटकोन आहे अशा प्रकारचा, तोच तुम्हाला इथं आतमध्ये परत परत दिसत राहतोय, बरं का। तोच तुम्हाला आतमध्ये परत परत दिसत राहणार। इथे सुद्धा बऱ्याच वेळेस एकाच आकृतीमध्ये तुम्हाला झूम करून बघितली तरी तुम्हाला तीच आकृती रिपीट दिसत राहील, याला आपण म्हणतो फ्रॅक्टल्स। ओके, आता आपण काय करू, सराव संच जे आहे त्याच्याकडे वळूयात। स्वाध्याय जो आहे, स्वाध्याय मधला आता हे पहिलं गणित। ओके, आता आपण स्वाध्यायावरती वळूयात। स्वाध्याय मधला हा पहिला प्रश्न बघा। आता याच्यामध्ये आपल्याला हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। आता बघा, 2 नंतर 5 घेतलंय, 5 नंतर 10 घेतलंय, 10 नंतर 17 घेतलंय, 17 नंतर काय घ्यायचं, त्याच्यानंतर परत काय घ्यायचं। बघा, 2 मधून जर तुम्ही समजा 5 वजा केले, बघा आता इथं काय संख्या येतील, 5तून 2 गेले 3, 10तून 5 गेले 5, 17तून 10 गेले किती राहिले बाबा, 7। बघा, 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7, 7 म्हणजे बघा 2त 3 मिळवले 5 झाले, 5मध्ये 5 मिळवले 10 झाले, बरोबर। म्हणजे आपण काय केले, पहिले 3 मिळवले, 3 अधिक 2 नंतर 5 मिळवले, 5 अधिक 2 7 मिळवले, 7 नंतर 9 मिळवायचे, 9 नंतर किती मिळवायचे, 11 मिळवायचे, 11 नंतर 13 मिळवायचे, असं करत करत आपल्याला पुढे न्यायचं, बरोबर।
दोनात 3 ऍड केले 5 झाले, 5मध्ये परत हे 5 मिळवले 10 झाले, 10 मध्ये 7 मिळवले 17 झाले, 17त 9 मिळवले किती झाले 16 झाले. 17 अधिक 9 केलं तर सॉरी 26 होतील. 17 अधिक 9 केलं तर आपल्याकडे किती होतील 26 होतील. 26 अधिक 11 केले आपल्याकडे 26 आणि 11 केले तर आपल्याकडे होतील 37. बरोबर. परत 37मध्ये 13 मिळवले तर तुमच्याकडे 50 होतील. तर अशा प्रकारे हे जे आकडे आहेत ते आपल्याला मिळवत जायचे. परत लक्षात घ्या 17मध्ये आपण 9 मिळवले. बघा लक्षात घ्या 17मध्ये आपण काय केले 17 अधिक 9 केले आणि 9 नंतर मग आपण 11 मिळवले. 17 अधिक 9 26. ओके. आणि 26 अधिक हे 11 केले तर आपल्याकडे होतात 37. 26 आणि 1 27 आणि 10 37. ठीक आहे. आता इथं या आकृत्या आता हे गोल गोल आपण काढूयात. बघा किती गोल काढले पाहिजे 26. 26 मध्ये बघा एक बाजूला आला पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या आणखी एक दुसरी गोष्ट एक चौकोनी संख्या अधिक 1 किंवा इथं तुम्ही असं सुद्धा करू शकता बरं का. असं सुद्धा करू शकताय. चौकोनी संख्या अधिक 1 याचा अर्थ असं सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकताय. बघा इथं एकाचा वर्ग अधिक 1 2, दोनाचा वर्ग 4 अधिक 1 केलं की 5, तीनाचा वर्ग 9 अधिक 1 केलं की 10, चाराचा वर्ग 16 अधिक 1 केलं की 17, पाचाचा वर्ग 25 अधिक 1 केलं की 26, सहाचा वर्ग 36 अधिक 1 केलं की 37. ओके. आता इथं पाचाचा वर्ग अधिक 1 आहे म्हणजे तुम्हाला 5 ही एक चौरस संख्या आहे. 1 2 3 4 5 झालं. 5 ही चौरस संख्या मग 1 2 3 4 5 बरोबर. परत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. बघा आडव्या 5 उभ्या 5 25 झाले आणि इथं नंतर एक घ्यायचा बाजूला 26. तसंच या ठिकाणी इथं 36 चौकोन काढायचे आणि एक बाजूला घ्या 36 वर्तुळ काढायची छोटी छोटी आणि बाजूला एक घ्यायचं 37 वर. अशाच प्रकारे तुम्ही हे इथं काढू शकता. आता इथं काढायला मला जागा कमी पडेल म्हणून अशा प्रकारे ही सारणी पूर्ण करू शकतो. ओके. पुढे पण आपल्याला एक अशाच प्रकारे गणित आहे. इथे बघा आता याच्यामध्ये काय दिलं आपल्याला. इथे बघा षटकोनी संख्या दाखवणाऱ्या आकृत्या खाली काढल्या आहेत. तुमच्या वहीत काढा आणि या आकृतीबंधातील पुढची संख्या कोणती असेल ती काढा. आता इथं बघा इथं 1 आहे. नीट बघितलं तर 1 नंतर इथं 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7 नंतर बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. इथं 19 झाले. 19 नंतर इथे किती झाले बघा 1 2 3 4 5 6 7. इथं 7 झाले. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37. इथं 37 झाले. आता याच्यानंतर बघा पुढे आपल्याकडे येणारी आकृती आपल्याला काढायची. याच्या पुढची आकृती बघा इथं 7 बघा. पहिलं इथं मध्ये 1 आहे. त्याच्यानंतर इथं मध्ये किती 3 आहेत. त्याच्यानंतर इथं मध्ये 5 आहेत. 5 नंतर मध्ये 7 आहेत. 7 नंतर आपल्याकडे मध्ये किती आले पाहिजे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. म्हणजे मध्ये आपल्याकडे अशी 9 वर्तुळ आली पाहिजेत. आणि नंतर पुढे आपल्याकडे 9 नंतर मग इथे बाबा अशा प्रकारे अशी 4 अशी 4 अशी 4 अशी 4 अशी 4 तुम्हाला दिसली पाहिजेत. ओके. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचंय 4चा वर्ग 36 अधिक 3 आहे आणि इथं बघा हे 3 3चा वर्ग 9. ठीक आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला आता 9 म्हणजे आपण ही आकृती अशा प्रकारे काढू शकतो. बघा इथं मी काढून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने ही आकृती आपल्याला काढता येईल. इथे आपल्याकडे 9 आले. त्याच्यानंतर 8 7 6 5 बरोबर. असे जर बघितले तुम्ही 1 2 3 4 5 इथं 4 आहेत, इथं 3 आहेत, इथं 2 आहेत, इथं 1 आहे. तर ही आकृती तुम्ही अशी काढू शकताय. तर अशी आपल्याला ही आकृती काढावी लागेल. तर ती तुम्ही काढा. चला पुढे बघा. पुढचा मुद्दा. आता पुढचे प्रश्न जरा खूप सोपे आहेत. तिथं काय आकृती बंद वगैरे नाहीये. याच्यामध्ये मला काय करायचं बघा. आकृती बंधाचे निरीक्षण करून पुढच्या 3 संख्या लिहायच्या. आता 2 नंतर 9 आले. 9 नंतर 28, 28 नंतर 65. आता 65 नंतर काय. आता हे जे 2 आहेत 2चा विचार केला तर 2 म्हणजे काय एकाचा वर्ग अधिक 1. एकाचा वर्ग 1 आणि 1 अधिक 1 2. 9चा विचार केला तर 9 काय बाबा 1चा घन अधिक 1 आहे. 1चा घन 1 अधिक 1 किती 2. 9 म्हणजे काय 2चा घन अधिक 1. 2चा घन किती येतो 8. 8 अधिक 1 केलं की तुमच्याकडे 9 येते. 28चा जर विचार केला तर 28 म्हणजे 3चा घन अधिक 1. 3चा घन किती बाबा 9. 3चा घन किती 27. 27 अधिक 1 केलं की 28. 65चा जर विचार केला तर 65 काय बाबा 4चा घन अधिक 1. 4चा घन 64 अधिक 1 केलं की तुमच्याकडे 65 येतील. 64 अधिक 1 केलं की 65. तसंच याच्या पुढच्या संख्या म्हणजे काय
एकाचा, दोनाचा, तीनाचा, चाराचा घन झाला. आता 65च्या नंतर 5चा घन, 5चा घन अधिक 1, मग 6चा घन अधिक 1, मग 7चा घन अधिक 1, 5चा घन 125 अधिक 1, 125 अधिक 1 126. त्याच्यानंतर 6चा घन किती बाबा 216 अधिक 1 किती झाले बाबा 217. 7चा घन किती 343 अधिक 1 किती झालं बाबा 344. ओके, म्हणजे पुढच्या संख्या काय बाबा 126, 217 आणि 344. तर अशा पद्धतीने आपल्याला या संख्या शोधाव्या लागतील. अशा प्रकारे आपल्याला जुगाड करावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला डोकं चालवावं लागेल. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर मग आपण जाऊयात पुढे. ओके, यस, 216, 126, 217, 344. पुढचा प्रश्न बघा. पुढे पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा. आता पहिल्या 5 त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे काय बाबा, पहिली संख्या त्रिकोणी संख्या 1 आहे. दुसरी काय 1 अधिक 2 केलं की 3. तिसरी संख्या काय बाबा 1 अधिक 2 अधिक 3 केलं, 1 आणि 2 किती झाले बाबा 3, 3 आणि 3 6. तिसरी काय बाबा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. चौथी संख्या झाली 10. पाचवी संख्या काय 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. म्हणजे पहिल्या 5 त्रिकोणी संख्या बघा. इथं लिहायचं पहिल्या 5 त्रिकोणी संख्या, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या, 5 त्रिकोणी संख्या, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या काय बाबा 1 3 6 10 आणि 15. आता 10वी त्रिकोणी संख्या काय बाबा, 10वी त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या, 10वी त्रिकोणी संख्या म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज ती येते 55. तुम्ही 1 पासून 10 संख्यांची बेरीज केली की ती आपल्याला येईल 55. मोज संख्येची चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मिळते, त्रिकोणी संख्या मिळते. आताच बघितलं, मोज संख्यांची चढत्या क्रमाने जर बेरीज केलं, 1 अधिक 2 केलं की दुसरी त्रिकोणी संख्या, 1 अधिक 2 अधिक 3 केले की 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आपल्याला कुठली संख्या मिळते, त्रिकोणी संख्या मिळते. मग याचं उत्तर येईल त्रिकोणी संख्या. बरोबर, काय बाबा मोज संख्यांची चढत्या क्रमाने बेरीज केली असता आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते, असं या ठिकाणी आपण उत्तर लिहू शकतो. पुढचा बघा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा. आपल्याला काय सांगितलं, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बघा. मग विषम संख्या म्हणजे 1 म्हणजे 1 झालं, 1 नंतर येणारी विषम संख्या 3 झाली, 1 आणि 3 4. त्याच्यानंतर 1 अधिक 3 अधिक पुढची विषम संख्या 5, 1 आणि 3 4, 4 आणि 5 झाले 9. त्याच्यानंतर 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 बरोबर किती झाले 16. आता ही जी काय वर्ग संख्या झाली, मग आपण काय झालं संख्या मालिका आपल्याला लिहायचे. मग इथं लिहायचे संख्या मालिका, मालिका, संख्या मालिका काय झाली आपल्याकडे 1 4 9 16 डॅश डॅश डॅश. तर अशी ही संख्या मालिका आपल्याला मिळेल. वर्ग संख्यांची मालिका या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. ओके, चला पुढचे ही वर्ग संख्या मालिका. ओके, इथं म्हणायचं वर्ग संख्या मालिका आहे. आता इथं बेरीज किती येईल बाबा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 7. आता अशा प्रकारे जर बेरीज असेल, मागे आपण बघा एक ऍक्टिव्हिटी आपण बघितली होती, एक कृती बघितली होती, ज्याच्यामध्ये 1 होतं एकाचा वर्ग, 1 लिहिलं की इथं येतं एकाचा वर्ग बरोबर 1. नंतर इथं 2 लिहिले आणि इथं अधिक 1 आणि इथं अधिक 1. अशा प्रकारे उतरत्या क्रमाने आणि इकडं चढत्या क्रमाने बेरीज केली तर इथे 4. काय येतं बाबा 4 येतं. आणि 4 कितीचा वर्ग आहे, 2चा वर्ग. मध्ये 3 लिहिले, 2 1 आणि तसंच इथं 2 अधिक 1 केलं तर इथं या 3चा वर्ग मिळतो 9. त्याच्यानंतर 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 केलं, परत इथं 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 केलं बरोबर. तर आपल्याला किती मिळते 16, ह्या मधल्या 4चा वर्ग. तसंच आपल्याला इथे पण 50 आहेत मध्ये, इकडे 49 पासून खालपर्यंत उतरता क्रम, इकडे पण उतरता क्रम आहे. म्हणजे मला 50चा वर्ग मिळणार. म्हणजे काय मिळणार 50चा वर्ग या ठिकाणी आपल्याला मिळेल. ही जी बेरीज असणार आहे ती असणार आहे 50चा वर्ग. म्हणजे 50 गुणिले 50, 50 गुणिले 50 किती 2500. म्हणजे ही जी बेरीज आहे आपल्याला ती 2500 मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा स्वाध्याय समजून घेऊ शकतो. तर सगळा स्वाध्याय आपला झालेला आहे आणि हे चौथं प्रकरण सुद्धा आपल्याला झालेलं आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं प्रकरण पाहूयात, 5वं प्रकरण लसावी मसावी. तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला
तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.